तुम्ही प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना करताय, जेव्हा तुम्ही प्रश्न पत्रकारांना करताय, जेव्हा तुम्ही प्रश्न सगळ्यांना करताय, तेव्हा सवाल हाही आहे की आज 15 जण मेल्यानंतर रोहित पवार जातात आणि ते अड्डे उद्ध्वस्त करतात, ते तोडफोड करतात. मग त्याच्या अगोदर 15 जीव जायची काय वाट बघितली जात होती? तेव्हा माहित नव्हतं तिथल्या कार्यकर्त्यांना. म्हणजे तुम्ही सगळ्यांवर त्याची जबाबदारी टाकाल, ठीक आहे. मग आता तुम्ही करताय ते काय? जर आता तुम्हाला वाटतंय की ते अड्डे तोडले पाहिजेत, तर मग याच्या अगोदर का नाही वाटलं? कविताजी, आम्ही जी काय तक्रारी ज्या काही आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, रोहित पवारांचा आता जो प्रश्न उपस्थित त्यांनी केलाय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की प्रशासन कोणत्याही तक्रारींवर कारवाई करत नाही. किती चोराला तक्रारी सोडून किती ऐका तक्रारी ऐका ऐका किती ना तक्रारी ऐका ना राष्ट्रवादी काँग्रेस ऐका ना शरदचंद्र पवार पक्षाकडनं या अड्ड्यांसंदर्भात केल्या गेल्या होत्या? कविताजी ऐका ना, मी आता बोलताना तुम्ही ऐका, फक्त मला बोलू द्यात, मग तुम्ही तुमचे प्रश्न पुन्हा विचारा. मी जे काय सांगतोय की कायदा हातात घेणं हे अजिबात योग्य नाही किंवा त्याचं समर्थन होऊ शकत नाही हे मी सांगतोय. पण तो का घ्यावा लागला, तर आपल्या मराठीत एक म्हण आहे, आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना. जेव्हा प्रशासन प्रशासनाचं काम करत नाही आणि सरकार त्या बाजूनी जनतेला जेव्हा मदत करत नाही किंवा त्यांना आश्रय देत नाही, अशा वेळेला लोकांनी करायचं काय? ऍटलिस्ट आम्ही कायदा हातात का घेईना? आता तर काय ना, गेलो ना, कुठे आहेत बाकीचे सामाजिक कार्यकर्ते? कुठे आहेत पॉलिटिकल पार्टीचे जे सत्तेत आहेत तिकडचे नगरसेवक कुठे आहेत? तिकडचे पदाधिकारी कुठे आहेत? तिकडचे नेते कुठे आहेत? सांगा ना. आज मी पत्रकारांचं नाव फक्त पण हा ह्याच्यापुरतं प्रश्न तुम्हालाही आहे ना. म्हणजे तुम्ही मूळ प्रश्न आहेत ना. बाकीच्यांवरती जबाबदारी एक तर असं आहे की आहेत. बाकीच्यांवरती जबाबदारी टाकून तुम्ही जे काही केले ते समर्थनीय ठरू शकत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, यातनं मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये ना, की जेव्हा तुम्ही बाकीच्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता तेव्हा तुमची मूळ जबाबदारी होती, त्या जबाबदारीबद्दल बोला. कविताजी, बहुतेक माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही. मी पुन्हा म्हणतो, आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं जेव्हा मी म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पण येतो, आपण सर्वजण पण येतात. त्यामुळे मी फक्त तुमच्यावर आरोप करत नाहीये. ज्या विजय कुमारांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता तर मी या विषयावर बोललो नसतो. त्यांनी मुद्दा उपस्थित केला, खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यांचं काम आहे, ज्यांना प्रशासनाने जनतेच्या पैशाच्या कराच्या पैशातून ज्यांना अपॉइंट केलं जातं, त्या पोलीस खात्यानी, त्या उत्पादन शुल्क खात्यानी याच्यावर कारवाई करायला हवी, याच्यावर लक्ष ठेवायला हवं. मला असं म्हणायचं होतं की ही जी आम्ही रोहित पवार असो किंवा आम्ही असो, आम्ही असंख्य तक्रारी फक्त याच विषयात नाही बऱ्याच गोष्टींवर करतो, पण त्याची दखल घेतली जात नाही पोलीस प्रशासनाकडून किंवा सरकारकडून. ही आमची कंप्लेन आहे आणि त्यातमध्ये हे दारूचा सुद्धा मुद्दा आला. ठीक आहे विजय कुंभारजी, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या आणखीन वाढणार आहेत काय? तुम्ही फक्त आरटीआयचे ऍप्लिकेशन्स करता आणि फक्त भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडता. तुमचं लक्ष नाहीये का दारूचे गुत्ते कुठे कुठे चालू आहेत? तुम्हाला तक्रारी नाही करतायत, असे कसे सामाजिक कार्यकर्ते तुम्ही? उद्यापासून शोधायला गेला मला.